धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, योग्य पशुची निवड करणं, त्याच्या जातीची निवड करणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं, त्यानंतर त्याच्या आरोग्याची काळजी घेणं फार मोठी जबाबदारी आहे. आणि ऋतुमानानुसार पशुच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच आपलं पशु निरोगी आणि सदृढ राहील. मंडळी, आजचा विषय आहे उन्हाळ्यामध्ये पशुचं संगोपन याची गुरुकिल्ली. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर राजेश वाघ यांना. डॉक्टर राजेश वाघ हे पशुधन संशोधक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, मला सांगा की महाराष्ट्रात आणि भारतात एकूणच पशुधनाची सद्यस्थिती काय आहे? सद्यस्थितीबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या भारत देशाची या जगामध्ये एक पशुधनाची समृद्ध बँक म्हणून असं आपल्या भारत देशाला संबोधण्यात येतं. जगाच्या एकूण पशुधनापैकी जवळपास 15% पशुधन हे एकटं आपल्या भारतामध्ये आहे. त्यात अजून आता नुकत्याच जी 19वी पशुजनगणना झाली, या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 324.89 लाख एवढे एकूण पशुधन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्यात आपला भारतामधून आपला महाराष्ट्र राज्य हे 6व्या क्रमांकावर येतं. पशुधनाच्या बद्दल जर अजून संख्येबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये गायवर्गीय पशुधन याची संख्या जवळपास 154.84 लाख एवढी गायवर्गीय पशुधनाची संख्या आहे. त्याचप्रमाणे जर म्हैसवर्गीय पशुधनाची संख्या सांगायचं झालं तर ती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 55.94 लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे शेळीवर्गीय जे पशुधन आहे त्याची संख्या जवळपास 84.35 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि मेंढींची जर संख्या झाली तर ती 25.80 लाख एवढ्या मोठं पशुधन या आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. एवढं असून सुद्धा यामध्ये एक चिंतेची गोष्ट एक अशी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी झालेलं जे पशुजनगणना आहे म्हणजे 2007ची आणि आताची झाली आहे ती तर 5 वर्षांनी पशुजनगणना होत असते, तर त्यामध्ये एक आपल्याला जनावरांच्या संख्येमध्ये एक तफावत किंवा घसरणूक आपल्याला दिसून आली आहे. त्यानंतर बरं भारताचं जर बोलायचं झालं तर भारताचा जसं मी सांगितलं की पशुधनामध्ये आपल्याला समृद्ध बँक म्हणून संबोधलं तर जातच, पण एवढंच नाही तर म्हैसवर्गीय पशुधनाच्या संख्येमध्ये आपला भारत देश हा जगामध्ये प्रथम क्रमांक भारताचा लागतो. त्याचप्रमाणे जर गायवर्गीय पशुधनाबद्दल जर बोलायचं झालं तर जगामध्ये आपला भारत देश हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. शेळीचं जे पशुधन आहे यांच्या संख्येमध्ये सुद्धा आपला भारत देश हा जगात पहिला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबद्दल जर बोलायचं तर त्यामध्ये सुद्धा अख्ख्या जगातून आपला भारत देश दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकावर आहे. कुक्कुट मांस उत्पादनात सुद्धा आपला भारत देशाने चांगले ठसे आपले रोवले आहेत. कुक्कुट मांस उद्योगामध्ये आपला भारत देश हा 5व्या क्रमांकावर येतो आणि अंडी उत्पादनामध्ये हा 3ऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. पशुधनाचं चित्र फारच छान आहे. आपला भारत देश अनेक ठिकाणी 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या क्रमांकावर अशा पद्धतीने आहे. आता आपल्या पशूंना उन्हाळ्याचा त्रास होतोय, हे कसं काय ओळखायचं? नक्कीच. आता गेल्या काही दिवसापासून आपले पशुपालक आहेत, शेतकरी वर्ग आहे, या सगळ्यांना आपण बघतोय की एक उन्हाळ्याचा एक तीव्र प्रकारचा त्रास किंवा माणसांना होतोय. आणि तो माणसांनाच नव्हे तर जे जनावरं आहेत किंवा जे पशुधन आहे यांनाही तेवढ्याच प्रमाणात तो होतोय. थोडक्यात सांगायचं तर जशा प्रकारे आपल्या दुभत्या गायी ज्या असतात, दुभत्या गायींना आपल्याला माहिती आहे की थंड हवामान हे त्यांना मानवतं. थंड हवामानामध्ये गायींची दूध उत्पादन क्षमता वाढते. पण जसं जसं उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान वाढतं आणि त्या तापमान वाढीमुळे या दुभत्या जनावरांच्या एकूणच जी पचन क्षमता आहे किंवा जी आहार पचवण्याची जी ताकद आहे ती कुठेतरी कमी पडते आणि याचाच एकंदरीत परिणाम या म्हशींच्या किंवा गायींच्या उत्पादन क्षमतेवर होतो. त्यात जर महत्त्वाचं
महत्त्वाचं सांगायचं झालं की आपण जनावरांना उन्हाळ्याचा दाह होतोय किंवा त्रास होतोय किंवा ताण येतोय हे कसं ओळखायचं, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षण आहे की जनावराला धाप लागते, जनावराचा श्वासोच्छ्वास जो आहे तो त्याचा उंचावतो. आपण जर जनावरांची नाडी परीक्षण जर केलं तर ते नाडी जनावरांची जलद रीतीने चालते हे आपल्याला लक्षात येईल. जसं मी सांगितलं की जनावरांना उन्हाळ्यामध्ये आपल्याला चाऱ्याची एक कमतरता तर असतेच, पण उन्हाळ्याच्या दाहामुळं जनावर चारा कमी खातं, त्याच्या तुलनेत जनावर पाणी जास्त पितं आणि याचा एकंदरीतच परिणाम जनावरांच्या पचन क्षमतेवर होतो आणि जनावरांचं रवंथ कमी होऊन जनावरांना अशक्तपणा येतो. जी वासरं आहेत गायींची वासरं म्हणा किंवा म्हशींची जी रेडकू आहेत ते म्हणा, अशा रेडकूंची किंवा वासरांची जी डोळे आहेत ही पाणीदार पणा त्यांच्या डोळ्यातून कमी होऊन ती डोळे खोल जातात. त्याचप्रमाणे जनावरांचं जे शेण आहे त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक घट्टपणा आपल्याला दिसून येतो आणि जनावर उन्हाळ्याचा दाह जर त्याला जास्तच होत असला तर तो एकटक सुद्धा बघताना आपल्याला दिसून येतो. आणि या सर्व सामान्य जरी ही लक्षणं दिसत असले तरी पशुपालकांनी त्याची वेळीच त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि जर आपण ती योग्य उपाययोजना केली नाही तर हे जनावर दगावू सुद्धा शकतात. बरं, आपण म्हणतात की जनावर दगावू सुद्धा शकतं, म्हणजे गंभीर स्वरूपाचेही आजार आहेत, हो, तर त्याची लक्षणं काय आणि त्यावर तात्काळ उपाययोजना काय कराव्यात? जसं मी आता जी लक्षणे सांगितली ही सर्वसामान्य लक्षणं आहेत, म्हणजे या लक्षणावरून आपल्याला एवढं तरी किंवा आपल्या पशुपालकांना एवढं तरी कळेल की जनावरांना उन्हाळ्याचा दाह किंवा त्रास होतोय. या लक्षणांची जर पशुपालकांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचं रूपांतर हे गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये होऊ शकतं. आता गंभीर स्वरूपाचे जे आजार आहेत उन्हाळ्याच्या दाहामध्ये, जसं आपण सांगितलं की चारा नाही, पाण्याची पण कुठेतरी कमतरता आहे आणि याचा एकूणच परिणाम या जनावरांच्या प्रजनन क्षमता म्हणा, आहार म्हणा, त्यांचं जे आरोग्य आहे याच्यावर कुठेतरी होतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आपल्याला लक्षणं दिसतात त्यामध्ये सांगायचं झालं तर जनावरांना उष्माघात, जनावरांच्या नाकातून रक्तस्राव, त्यानंतर जनावरांचा कातडीचा रोग म्हणजे कडव्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भपात. जी गाभण जनावरे असतात म्हशी किंवा गायी त्यांच्यामध्ये गर्भपात सुद्धा आपल्याला आढळून येतो. उष्माघाताबद्दल जर बोलायचं झालं तर जसा वातावरणातला उष्णता वाढते तशा उष्णता वाढीमुळे जनावरे हे दाहात असताना पाणीचं सेवन हे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कुठेतरी पाण्याचं एक जे प्रमाण संतुलित झालं पाहिजे ते होत नाहीत आणि अशा वेळी जर जनावरे सूर्यप्रकाशात जास्त वेळ जर आपण चरायला सोडली किंवा जास्त वेळ जर त्यांचा सूर्यप्रकाशासोबत जर संपर्क आला तर अशा जनावरांमध्ये उष्माघाताचा त्रास हा आपल्याला दिसून येतो. दुसरं जसं मी सांगितलं की नाकातील रक्तस्राव, जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या माणसामध्ये सुद्धा जास्त वेळ जर आपल्याला उन्हाळ्यात आपण जर गेलो उन्हामध्ये फिरलो तर नाकातनं आपल्याला रक्तस्राव होतो. तशाच प्रकारची काही लक्षणे ही जनावरांमध्ये सुद्धा आढळून येतात आणि त्यातल्या जी संकरित जनावरे आहेत, संकरित ज्या गायी आहेत यामध्ये ही लक्षणं जास्त दिसून येतात. यामध्ये गायींच्या नाकातनं एक लाल रंगाचा गडद रक्तस्राव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सांगायचं तर कडव्या हा रोग जनावरांच्या कातडीचा रोग आहे. विशेषतः ज्या जनावरांच्या कातडीचा रंग हा पांढरा असतो अशा जनावरांच्या कातडीमध्ये मेलॅनिन नावाचा एक जो महत्त्वाचा घटक आहे त्या घटकाचं प्रमाणसुद्धा कमी असतं आणि या जनावरांनी जर चुकीने बेशर्म म्हणा किंवा धोत्रा म्हणा यासारखी जर विषारी किंवा जर त्यांनी सेवन केलं, त्यातल्या त्यात गाजर गवताच्या जर वनस्पतीचं त्यांनी जर चुकून सेवन केलं आणि अशी जनावरे जर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली तर त्या जनावरांमध्ये कडव्या हा रोग आपल्याला आजार किंवा गंभीर आजार आपल्याला दिसून येतो. यामध्ये जनावरांची जी कातडी आहे ही कोरडी पडते आणि त्याची जी लकाकी किंवा आपण त्याला चकाकी म्हणूया ती सुद्धा कमी होते. आणि शेवटचं मी जे एक महत्त्वाचं हे सांगितलं की गर्भपात. आता पशुधनामध्ये आपल्याला माहिती आहे की पशु उत्पादनामध्ये एक वासरांची एक किंवा महत्त्वाचं म्हणजे पशुपालक आपले या समोर प्रजनन क्षमतेवरच निर्भय असतात आणि अशा वेळी जर गर्भपात जर होत असला तर आपण विचार करू शकता की किती पशुपालकांना याच्यातून आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकतं. सामान्यतः गर्भपाताची जी लक्षणे आहेत ही म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. बरं, आपण मगाशी उल्लेख केला की पचन संस्थेवर पण त्यांचा परिणाम होतो, तर नेमका तो काय होतो आणि त्यावर तात्काळ उपाय काय करावा? आपण मगाशी उल्लेख केला की पचन संस्थेवर पण त्यांचा परिणाम होतो, तर नेमका तो काय होतो आणि त्यावर तात्काळ उपाय काय करावा?
जसं मी जी गंभीर स्वरूपाची लक्षणं जनावरांमध्ये आढळतात, जसं मी ते सांगितलं की नाकातनं रक्तस्राव होत असेल, तर अशा वेळी पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन के आपण त्याला म्हणतो ते त्यांच्या खाद्यातून म्हणा किंवा औषधीद्वारे जनावरांना दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर उष्माघात जर जनावरांमध्ये टाळायचा असेल किंवा त्याचा गंभीर स्वरूपात त्याचं रूपांतर आपल्याला टाळायचं असेल तर पशुपालकांनी जनावरांच्या अंगावर ओला एखादं कापड करून किंवा आपण त्याला फडकं करून जनावरांच्या कपाळावर किंवा माथ्यावर जनावरांचं ठेवलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ओल्या फडक्याने संपूर्ण शरीर जरी त्याने ओल्या फडक्याने पुसून काढलं तर ते सुद्धा महत्त्वाचं ठरेल. पुष्कळ वेळा आपण बघतो की गावाकडे म्हणा किंवा पशुपालक आपले सर्वसामान्य गाईच्या अंगावर एक बादली भरून पाणी ओततात किंवा काही पशुपालक हे नळीने म्हणा किंवा पाईपाने जनावरांच्या अंगावर पाणी ओततात. आता अगोदरच त्या ठिकाणी पाण्याची एवढी टंचाई आहे आणि त्यातच पशुपालक अशा प्रकारे पाण्याचा जर दुरुपयोग करत असतील किंवा वापर करत असतील तर ते मला तरी वाटतं की तेवढं योग्य नाही. त्यामुळे त्यापेक्षा सोपं आणि साधं म्हणजे जनावरांचा ओल्या फडक्याने जनावरांचं अंग हे त्यांनी थंड ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे जो कडव्या आजार मी सांगितला किंवा कडव्याची जी लक्षणे सांगितली त्याचा उपाय म्हणून पशुपालकांनी त्याला सूर्यप्रकाशापासून दूर किंवा त्याला सावलीत योग्य त्या सावलीत त्याला बांधलं तर आपल्याला ही जी लक्षणं आहेत ही आपल्याला टाळता येतील. बरं, पचनसंस्थेवरही त्यांचा परिणाम होतो असं आपण मगाशी म्हणालात, तर नेमकं त्यासाठी काय करावं, तात्काळ उपाय आणि एकूणच होऊ नये म्हणून? पचनसंस्थेवर सुद्धा तेवढेच परिणाम होतात. जसं पचनसंस्थेवर जर परिणाम सांगायचे झाले तर उन्हाळा आहे, त्याचा दाह आहे, जनावराचा ताण अगोदरच तेवढा वाढलेला असतो, त्यातल्या त्यात हिरव्या वैरणीचा तुटवडा असतो आणि हिरव्या वैरणीचा तुटवडा ही असून जनावरांना ज्या निकृष्ट दर्जाचा चारा आपण त्या काळात खाऊ घालतो तोही चारा तेवढा प्रमाणात तिथे उपलब्ध नसतो. जनावर पाणी जास्त पितात आणि याचा एकूणच परिणाम जनावरांच्या पचन क्षमतेवर होतो. आणि जनावरांचं जसं मी सांगितलं की रवंथ प्रक्रिया ही कुठेतरी मंदावते आणि याचंच रूपांतर हे आम्लधर्मीय किंवा जनावरांच्या पोटामध्ये आम्लांचं प्रमाण वाढतं आणि याचीच लक्षणं की जनावर अशक्त होतं किंवा त्याच्या एकूणच उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. पचन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला जर सांगायचं झालं तर जनावरांमध्ये चयापचनाचे आजार, त्याच्यानंतर जनावरांमध्ये विषबाधा आणि आम्लधर्मी अपचन हे 3 महत्त्वाची लक्षणं आपल्याला जनावरांमध्ये दिसून येतात. जसं चयापचनाच्या आजाराबद्दल जर सांगायचं झालं तर जनावरांना या उन्हाळ्याच्या काळामध्ये जास्त ऊर्जेची गरज असते जेणेकरून त्यांचं सर्वसामान्य जे हालचाली आहेत ते पूर्ण होतील. पण अशा काळात आपण बघतो की पशुपालक जनावरांना चरायसाठी सोडतात आणि या सोडल्यामुळे जनावरांना जी काही ऊर्जा मिळावी ती ऊर्जा शरीरातील ऊर्जाच त्यांची त्यामध्ये खर्ची पडते आणि जनावरांना या चयापचनाचे आजार होऊ शकतात आणि म्हशींमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे रोग जास्त दिसून येतात. त्यानंतर विषबाधाबद्दल जर सांगायचं झालं तर जसं हिरव्या वैरणीचा एवढा तुटवडा आहे म्हणून जनावर दिसेल त्या हिरव्या वनस्पती खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच जर जनावराचं चुकून बेसर म्हणा, धोत्रा म्हणा, गुंज म्हणा या प्रकारच्या जे विषारी वनस्पती असतात या वनस्पतीचं जर चुकून सेवन झालं तर जनावरांना विषबाधा होते. अशा वेळी जनावरं हे खाली बसतात आणि त्यांचे पाय खोरून म्हणा किंवा त्यांच्या पायाची हालचाल करून म्हणा जनावरं आपला दमसुद्धा त्यावेळी सोडू शकतात. त्यानंतर जे तिसरं मी महत्त्वाचं सांगितलं की आम्लधर्मीय अपचन. आता आपल्या पशुपालकांना जशी जनावरांची आपण जसं घरी एखाद्या बाळाचं संगोपन करतो तसं आपला पशुपालकसुद्धा आपल्या जनावरांचं संगोपन करत असतो आणि त्यातच तो जे घरी जे धान्य असतं ते धान्य भरडून आपल्या जनावराला खाऊ घालतो. ते खाऊ घालत असताना पशुपालकांनी हे सुद्धा लक्षात घ्यावं की त्याचीसुद्धा एक मात्रा ठरलेली असते. त्या मात्रेच्या वर ते जर गेलं तर जनावरांमध्ये पोटफुगी, हगवण म्हणा आणि त्यांची जी दूध देण्याची जी क्षमता आहे याच्यावर परिणाम होऊन जनावरसुद्धा यामध्ये दगावण्याची दाट शक्यता असते. आता या सगळ्या लक्षणांवर किंवा या पचनसंस्थेच्या आजारावर जर उपाययोजना म्हणायचं झालं तर जनावरांना सकल किंवा आपण ज्याला एक उत्कृष्ट दर्जाचा एक चारा आपण जनावरांना खाऊ घातला पाहिजे. त्यानंतर मुबलक प्रमाणात जनावरांना आपल्याला पाणी देणं महत्त्वाचं आहे. आणि उन्हाळ्यातला जो दाह आहे त्यापासून वाचवण्यासाठी नेमकं काय करावं? आणि उन्हाळ्यातला जो दाह आहे त्यापासून वाचवण्यासाठी नेमकं काय करावं? तुम्ही एकदम चांगला असा प्रश्न विचारला. आपल्या पशुपालकांना मी एक सांगू इच्छितो की पशुधनाचं संगोपन याच्यासाठी यशस्वी संगोपनासाठी फक्त आणि फक्त व्यवस्थापन हाच एक रामबाण उपाय आहे. पशुपालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यवस्थापन करूनच त्यांना या दाहापासून त्यांना वाचवता येतं.
व्यवस्थापन हा शब्द जरी एक सार्वर्थाने मोठा शब्द जरी वाटत असला तरी त्यामध्ये एक आहार नियोजन, पशूंची शारीरिक नियोजन, पशूंचं खाद्य नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये ह्या गोष्टी त्यामध्ये सहभागी असतातच. त्याचप्रमाणे ज्या वातावरणामध्ये आपण पशूंची वाढ करतोय किंवा त्यांचं संगोपन करतोय त्या वातावरणारूप पशूंचं काय आपल्याला व्यवस्थापन करता येईल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि या व्यवस्थापनामध्ये मी पशुवैद्यकांना आपल्या पशुपालकांना सांगू इच्छितो की एक त्रिसूत्री किंवा आजचा आपला जो विषय आहे की पशुधनाला उन्हाळ्यापासून वाचवण्यासाठी काय गुरुकिल्ली आहे, तर ती गुरुकिल्ली एक इथे देऊ इच्छितो की त्यांनी या त्रिसूत्रीमध्ये म्हणजे जे 3 सूत्र मी सांगतोय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्यान्न नियोजन, दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे पाणी नियोजन आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे निवारा नियोजन. पशुपालकांनी जर या त्रिसूत्रीचा अवलंब शास्त्रशुद्ध आणि योग्य रीतीने जर केला तर मला नक्कीच खात्री आहे की जनावरांना पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा दुष्काळ असो किंवा कोणत्याही वातावरणामध्ये आपल्याला योग्य ती काळजी घेता येईल. बरं, खाद्य नियोजन कसं करावं? नक्कीच या त्रिसूत्रीमधला जो महत्त्वाचा मुद्दा, जो पहिला मुद्दा आहे तो आहे खाद्य नियोजन. खाद्य नियोजन करत असताना पशुपालकांनी जसं जनावरांच्या एकंदरीतच जे आपण त्याला चारा किंवा जे काय खाऊ घालतोय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, पण एवढं मोठं पशुधन असून सुद्धा जनावरांच्या चारा पिकाच्या लागवडीसाठी एकूण क्षेत्रफळाच्या 2% किंवा त्यापेक्षाही कमी क्षेत्र हे जनावरांच्या चारा निर्मितीसाठी आपण आपले पशुपालक वापरतात. ही सुद्धा एक चिंतेचीच गोष्ट आहे. दुसरं जर सांगायचं झालं तर ज्या बागायती शेती आहे किंवा जिथे कुठेतरी पाण्याचं उपलब्धता आहे अशा ठिकाणी आपण अन्नधान्य या पिकांचाच आपण तिथे लागवड करत असतो आणि अशा ठिकाणी चाऱ्याचं उत्पादन घेणं हेही तेवढं काय आर्थिकदृष्ट्या आपल्याला शक्य नाही. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की एक लोकसंख्या आपली एवढी झपाट्याने वाढते, त्यालासुद्धा अन्न पुरवठा कुठेतरी देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या कारणांचा एकंदरीत परिणाम आपण असा होतोय की आपण जे आपलं पशुधन आहे त्याला निकृष्ट दर्जाचा चारा तिथे किंवा जो उपलब्ध आहे, नैसर्गिकरित्या जो चारा उपलब्ध होतो तोच आपण त्यांना खाऊ घालतो. आणि एवढं मोठं पशुधन असून सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न त्या पशुधनाकडनं मिळत नाही. बरं, हिरवा चारा उपलब्ध नसेल तर काय करायचं? आणि अनेक शेतकरी ऊसाचे वाढे खाऊ घालतात जनावरांना, तर त्यासाठी काय करायचं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण द्यावी. नक्कीच. जसं आता हिरवा चारा उपलब्ध नाही, पण हिरवा चाऱ्याला आपण पर्याय शोधण्याच्या पूर्वी जर हिरवा चारा आपल्या शेतामध्ये पशुपालकांनी कसा करावा याचंही मी एक नियोजन आपल्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो. जसं जसं आपल्याला कळतंय की बाबा आता एखाद्या एरियामध्ये किंवा क्षेत्रामध्ये जसं मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे किंवा जिथे पर्जन्यमान कमी असतं त्या ठिकाणी जर पशुपालकांनी जशी जशी थंडी ओसरते आहे तेव्हाच जर नियोजन केलं आणि त्याचवेळी जर त्यांनी चारा पिकं जर आपल्या त्या शेतामध्ये जर लागवड केली, जसं चारा पिकामध्ये महत्त्वाचं सांगायचं तर मका आहे, ज्वारी आहे, संकरित नेपियर आहे, त्यानंतर लसूण घास आहे, बरसीम आहे, यासारख्या जर चारा पिकांची त्यांनी लागवड केली, त्यातल्या त्यात उन्हाळी चारा पिके म्हणून ही यामधली चारे पिके आहेत यांची जर लागवड केली तर वर्षभर किंवा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तरी आपण आपल्या जनावरांना हिरवा चारा खाऊ घालू शकतो. जसं जर त्यात एक्झाम्पल सांगायचं झालं किंवा एक उदाहरण सांगायचं जर झालं, एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा एखाद्या पशुपालकाकडे 4 ते 5 जर संकरित गायी किंवा म्हशी असतील तर त्यांनी त्याच्याकडे असलेल्या एखाद्या एकर शेतीमध्ये किंवा एखाद्या एकर जमिनीमध्ये जर 10 गुंठे त्याने संकरित नेपियर लावला, 10 गुंठे त्याने लसूण घास लावला आणि 20 गुंठ्यामध्ये त्याने जी हंगामी पिकं आहेत जसं मी सांगितलं की मका आहे, ज्वारी आहे, बरसीम आहे, ओट आहे, यांची जर त्याने लागवड केली तर तो शेतकरी, तो पशुपालक त्या 4 ते 5 जनावरांना वर्षभर हिरवा चारा पुरेल एवढ्या प्रमाणात तो त्याचं करू शकतो. आपण दुसरा प्रश्न विचारला की चाऱ्याला काय आपल्याला इथे पर्याय करता येईल. नक्कीच जर आता हिरवा चाराच नाही तर आपल्याला त्याच्यावर सुद्धा पशुपालकांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याबद्दल मी सांगेल की पशुपालक सगळ्यात महत्त्वाचं जो काय कडबा किंवा जी कुटार त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यावर ते युरिया ट्रीटमेंटसुद्धा करू शकतात, हे पहिलं. दुसरं जे पशुपालक मुरघासाचीही ते निर्मिती करून जनावरांना खाऊ घालू शकतात. तिसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे आता या आधुनिक काळामध्ये जे महत्त्वाचं एक नवीन तंत्रज्ञान उगम पावलं आहे त्यातलं पहिलं म्हणजे हायड्रोफोनिक. दुसरं तसंच आपल्याला माहिती आहे की अझोलाची शेती आणि
त्याचप्रमाणे जे अपारंपरिक पिके किंवा अपारंपरिक जे वृक्ष आहेत त्यांचा सुद्धा आपण हिरवा चारा किंवा पालापाचोळा हा जनावरांच्या खाद्यान्नामध्ये वापरू नक्कीच. शकतो. ऊसाचे वाडे वगैरे करून खाऊ घालतात, तर ते खाऊ घालावेत की नाही? ज्या ठिकाणी ऊसाची लागवड ही जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी पशुपालक आपल्या जनावरांना हिरव्या ऊसाचे वाडे सामान्यतः खाऊ घालत असतात. हिरव्या ऊसाच्या वाड्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नायट्रेट आणि ऑक्झलेट या 2 घटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येतं. आणि हे ऑक्झलेट जेव्हा ते जनावर जेव्हा हे खातं वाढ्यांचं सेवन करतं तेव्हा त्यातलं ऑक्झलेट हे शरीरामधील जे कॅल्शियम आहे याच्यासोबत त्याचा संगम होतो आणि हे होऊन ते लघवी वाटे कॅल्शियम ऑक्झलेट नावाचा घटक शरीरातून प्राण्यांच्या किंवा जनावरांच्या बाहेर पडतो आणि याचा एकंदरीतच परिणाम म्हणजे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे घटतं. विशेषतः जी गाभण जनावरे आहेत, म्हशी आहेत किंवा गायी आहेत यांच्यामध्ये कॅल्शियमचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हाडे जनावरांची मजबूत करण्यासाठी किंवा वासरांची मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं असतं आणि अशा जनावरांमध्ये जर ऊसाची वाढ्यांचं प्रमाण जर जास्त झालं तर जी जन्मणारी जी वासरं आहेत ती ही म्हणजे त्याची हाडांची व्यवस्थित वाढ होत नाही आणि अतिशय जर त्याच्यामध्ये जर जास्त खाऊ घातलं तर जनावरांमध्ये गर्भपात होण्याची सुद्धा शक्यता असते. नक्कीच.